पावसाळ्यात असा गरम गरम पुलाव आणि कढी काय मस्त बेत आहे ना. तो सुद्धा शॉर्टकट, कुठलेही मसाले वाटायचे वगैरे नाहीत. आज आपण सोया टाकून भात बनवत आहोत. तर इथे मी 1 वाटी सोया 1 ग्लासभर उकळत्या पाण्यात टाकून झाकून ठेवले आहे. दीड वाटी मी इथे कोहिनूरचा बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा नेहमी पुलावसाठी जो भात वापरता तो तुम्ही वापरला तरी चालेल. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, लवंग आणि 1 मसाला वेलची घातली आहे, 2 तमालपत्र, 3-4 हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे, कढीपत्ता आणि आलं लसूण क्रश करून घेतला आहे. 1 कांदा उभे काप करून, गाजर, बटाटा 1 आणि थोडेसे वाटाणे होते ते टाकून सगळं छान परतून घेतले आणि 2 चमचे काजूचे काप करून घेतलेले आहेत. ते सुद्धा भाज्यांसोबत छान परतून घ्यायचे आहेत 2-3 मिनिटं. त्यामध्येच पाव चमचा हळद, हिंग, 1 टोमॅटो टाकून सगळ्या भाज्या पुन्हा छान परतायच्या आहेत. टोमॅटो नंतर टाकायचा म्हणजे भाज्यांना पाणी लगेच सुटत नाही, भाज्या परतल्या जातात. उकळलेले सोया चंक पाण्यातून काढून ठेवले होते ते सुद्धा भाज्यांसोबत चांगले भाजून घ्यायचे आहेत. यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे. बिर्याणी मसाला असेल तर तुमचा भाजीचा रोजचा मसाला आहे तो टाकला तरी सुद्धा चालेल. मसाले भात छानच होतो. त्यामध्येच आपण धुवून घेतलेले तांदूळ टाकून पुन्हा सगळं 2 चमचे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचा मसाला आणि त्यामध्ये मी 3 वाट्या गरम पाणी करून टाकलेलं आहे. ते सगळं आपल्या भाज्यांमध्ये, भातांमध्ये मिक्स करून घ्यायचं, चमच्याने ढवळून घ्यायचं आणि 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर सगळं छान शिजून द्यायचं. मोकळा असा कढईमध्ये सुद्धा भात खूप छान होतो. नेहमी कुकरमध्ये करण्यापेक्षा असा सुद्धा कधीतरी केला तर खूप छान सुट्टा मोकळा होतो. चवीपुरतं मीठ, पाव चमचा साखर टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं. पुन्हा आता मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटं त्याला छान वाफ काढायची. सगळं पाणी छान आटलेलं आहे, छान भात शिजलेला आहे. त्यावर अर्ध लिंबू पिळून कोथिंबीर टाकून पुन्हा छान मिक्स करायचं. गॅस चालूच आहे, मंद गॅस ठेवायचा. लिंबू टाकल्यामुळे भाताला चव तर येतेच, शिवाय लिंबूच्या रसामुळे भात आणखीन छान मोकळा सळसळीत असा होतो. मस्त असा आपला हा सोया पुलाव तयार झालेला आहे. 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवू आणि लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासोबत साधी कढी केलेली आहे अर्धा लिटर ताकामध्ये. 2 चमचे बेसन पीठ, आलं, लसूण, मिरची, हिंग फोडणी केलेली आहे कढीपत्ता टाकून आणि हळद, हिंग टाकलेली आहे. कसा वाटला आजचा बेत? नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.